क्या किनारे पैसों के मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर रहा है कागज के टुकड़े कमाने में, कागज के टुकड़े कमाने में। अरे क्या करोगे दोस्तों इतना कमाकर? ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी। ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, रिश्वत भी नहीं लेते। ऐका तो काल मेल्यावर रिश्वत घेत नाही बाबा। या राज्याचे उपमुख्यमंत्री एका महिन्यापूर्वी आपल्याला सोडून गेले, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब। या राज्याचे अर्थमंत्री होते। नेहमी वेळेत पोचणारा माणूस अवेळी काळाने विमानामध्ये घातला। मला हे सांगायचं, ते अजितदादा म्हणू शकले असते काळाला काळा, अरे या राज्याचा अर्थमंत्री आहे मी, अरे बोल ना, किती कोटीचा चेक तुझ्या नावाने काढू, किती कोटीच्या चेकवर सही करू, अरे अर्थमंत्री आहे मी, पण मला जगायचंय। मगर ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, मगर देते न चलेगा ही सत्ता संपदा तुका मने यमन्या पैसा संपत्ती कोणाला वाचवू शकत नाही बाबा। असं कर्म करा, बारीक 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 मेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे। तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरी गेली कीर्ती मागे गेले माझे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। पण आजही त्यांची जयंती होते। कर्मच असं केलं, 51 वर्षाचं आयुष्य मिळालं माझ्या राजाला, पण 51 वर्षाच्या आयुष्याची अरे ते करू शकले असते। अरे मी राजाचा मुलगा आहे, मला काय या रंगाचं पडलंय, माझा आनंदात राहतो म्हणते असते। पण 51 वर्षाच्या आयुष्याची 35 वर्षाचा काळ या रयतेच्या आनंदासाठी, सुखासाठी, हे स्वराज्य निर्माण व्हावी याच्यासाठी घातला। म्हणून आज त्यांची जयंती होते। आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे इतकं चांगलं माझ्या राजाच्या जयंती निमित्त शिका बाबा। अरे ज्यावेळी शेवटचा श्वास रायगडावर शेवटचा श्वास गेला ना, त्यावेळी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळालं माझा स्वामी या जगामध्ये राहिला नाही। त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने आपला प्राण दिला। पुढे सरकून बस, पुढे सरका महिला मंडळ, माग बसायला जागा नाही, गर्दी झाली, पुढे सरका। आजी साऊंडच्या पुढे या।
ऐका माझा राजा गेल्यावर काय माझ्या राजाचं वागणं होतं महाराज. शत्रू सुद्धा कौतुक करत होता. औरंगजेबाला कळालं या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आयुष्यभर मारण्याचा प्रयत्न केला. तो माझा शत्रू या जगामध्ये राहिला नाही. आपल्या तख्तावरून खाली उतरला आणि नमाजाच्या रुखा पडायला लागला. नमाजाच्या रुखा पडत असताना